नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काही वेकेन्सी आलेल्या आहेत. ऑफिसर पदापासून ते डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेटर या पदांपर्यंत त्या वेकेन्सी आहेत मित्रांनो. यासाठी सिंपल काही डिग्री लागणार आहेत, त्याच्यानंतर काही क्वालिफिकेशन लागणार आहेत, त्याच्याबद्दलच आपण या व्हिडिओमधून आज बोलणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ, अशा प्रकारची नवीन माहिती महाराष्ट्र शासनाची जी आणि भरती प्रक्रिया आपल्या चॅनलवरती येत असते. तर मित्रांनो, सुरू करत आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर मित्रांनो, इथे एज लिमिटचा जर आपण विचार केला तर एज लिमिटमध्ये आपण जिथं पाहिलं तर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर जे आहेत त्यांना इथं 20 ते 30 म्हणजेच यांना एज जे लिमिट आहे ते 20 ते 30 आहे. त्यानंतर सिक्युरिटी ऑफिसर, लॉ ऑफिसर, HR पर्सनल ऑफिसर यांच्यासाठी 25 ते 35 एज लिमिट आहे. त्याच्यानंतर IT सपोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन, DBA, ओरॅकल यांच्यासाठी जर आपण पाहिलं तर 20 ते 30 जी आहे ती एज लिमिट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे विंडोज ॲडमिनिस्ट्रेशन, प्रोडक्ट सप्लाय इंजिनियर, नेटवर्क अँड सिक्युरिटी ॲडमिनिस्टर, ईमेल ॲडमिनिस्ट्रेटर यांच्यासाठी 25 ते 35 एज लिमिट इथे आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे ह्या एज लिमिटचं इथे पूर्णपणे डिवायडेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात आता पोस्ट कोणकोणते आहेत. तर यामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहे, यांच्यासाठी स्केल 1चं पोस्ट आहे. ही इथे जवळजवळ 100 वेकेन्सी आहेत. सिक्युरिटी ऑफिसर 10 वेकेन्सी, लॉ ऑफिसर 10 वेकेन्सी, HR पर्सनल ऑफिसर 10 वेकेन्सी, IT सपोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन 30 वेकेन्सी आहेत, DBA 3 वेकेन्सी, विंडोज ॲडमिनिस्ट्रेशन 12, प्रोडक्ट सप्लाय इंजिनियर 3 वेकेन्सी, नेटवर्क सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन 10 वेकेन्सी आणि ईमेल ॲडमिनिस्टर 2 वेकेन्सी. अशा टोटल 190 वेकेन्सी आहेत मित्रांनो इथे. तर अशा प्रकारे ह्या महाराष्ट्र बँकेमध्ये ह्या वेकेन्सी आहेत. आता आपण बघूया मित्रांनो की येथे एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा प्रकारे असणार आहे. तर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर जे आहे त्यांना 4 वर्षाची डिग्री ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबंडरी, वेटनरी सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी सायन्स, पिस्क्रिप्शन्स ॲग्री, त्याच्यानंतर मार्केटिंग कोऑपरेशन, त्याच्यानंतर कोऑपरेशन अँड बँकिंग, ॲग्रो फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, सर्क्युलर विथ 60% मार्क, 55% SC ST OBC. अशा प्रकारे आपल्याला इथे आपण बघितलं ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरसाठी आपल्याला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन हवं आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी ऑफिसरमध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल मित्रांनो तर मिनिमम 5 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन रँकपेक्षा कमीची पोस्ट तुमची नसेल, त्याच्यावरची जर रँक असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. किंवा मित्रांनो मिनिमम 5 इयरचा एक्सपिरियन्स ऑफ अदर्स पोलीस किंवा सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस किंवा सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला त्या रँकपेक्षा खाली म्हणजे त्याच्या ज्या सिमिलर रँक आहे त्याच्यापेक्षा खाली तुमची पोस्ट नसावी. लॉ ऑफिसरसाठी इथे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन जर पाहिलं तर बॅचलर डिग्री लॉ रेकग्नाइज्ड बाय द बार काउन्सिलिंग ऑफ इंडिया विथ 60% मार्क, ॲटलीस्ट 5 years एक्सपिरियन्स इन ॲडव्होकेट ऑर ॲज लॉ ऑफिसर इन लिगली डिपार्टमेंट ऑफ बँक ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन, कंपनी अँड लीगल असोसिएट, लीगल कन्सल्टंट. त्याच्यानंतर HR पर्सनल ऑफिसर यामध्ये ग्रॅज्युएट 2 वर्षाचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और 2 years फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्स, HRD, सोशल वर्क, लेबर लॉ विथ 60% मार्क, 55% SC ST OBCला आहेत. मिनिमम 3 वर्षाचा जे काय पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड ॲज HR मॅनेजर ऑफिसर शेड्यूल कमर्शियल बँक, PSBs, सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट असणं इथे गरजेचं आहे. त्याच्यानंतर IT सपोर्ट ॲडमिनिस्ट्रेटर यासाठी BTech, BE एनी फॉलोइंग टर्म्स, कंप्यूटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन ऑफ और MCA और MSc कंप्यूटर सायन्स विथ 50% मार्क असं इथे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर DBA जे आहे DBAसाठी BTech, BE, त्याच्यानंतर DBA जे आहे ते BTech, BE एनी द फॉलोइंग टर्म्स, कंप्यूटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, MCA और MSc कंप्यूटर सायन्स विथ 50% मार्क्स असणं इथे गरजेचं आहे. किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स ऑरॅकल डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन, डाटाबेस ऑपरेशन प्रिफरेबल इन बँकिंग प्रोजेक्ट्स असं इथे गरजेचं आहे. त्याच्यानंतर विंडोज ॲडमिनिस्ट्रेटर BTech, BE एनी ऑफ फॉलोइंग टर्म्स, कंप्यूटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और MCA और MSc कंप्यूटर सायन्स विथ 50% मार्क आणि तेही सुद्धा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रिपेरेबल आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट सपोर्ट इंजिनियर जे आहे तिथे BTech, BE एनी ऑफ द फॉलोइंग टर्म, कंप्यूटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और
MC और MSc कम्प्युटर सायन्स विथ 55% मार्क इथे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेटवर्क अँड सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथे BTech BE एनी ऑफ द फॉलोइंग सम कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन MCA और MSc कम्प्युटर सायन्स विथ 50% मार्क्स असं इथे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेल ॲडमिनिस्ट्रेटर इथे BTech BE एनी द फॉलोइंग स्ट्रीम कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और MC और MSc कम्प्युटर सायन्स विथ 55% मार्क असणं इथे गरजेचं आहे. याच्यानंतर नेक्स्ट बघूया मित्रांनो की इथे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. इथे सिलेक्शन प्रोसेस असल्यानंतर तुम्हाला द कॅन्डिडेट शॉल बी रिक्वायर्ड द ॲपियर ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन टू बी कंडक्ट थ्रू IBPSच्या थ्रू तुमची ही एक्झाम होणार आहे. त्यामध्ये पोर्शन जो असणार आहे तो 1/4 बेसेड द रँकिंग असणार आहे. इथे अलोकेट ऑफ मार्क्स ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू इच 100 ओनली विच विल बी कन्वर्टेड इंटू 60-40 म्हणजे 60-40च्या रेशोने तुम्हाला इथे मार्क घेऊन यायचे तसं आपण इथे म्हणू शकतो. मिनिमम कट ऑफ मार्क ऑनलाईन एक्झामिनेशन इंटरव्ह्यू अँड फायनल सिलेक्शन शॉल बी 50% फॉर अनरिझर्व EWS अँड 45% SC ST OBC PWS म्हणजे अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन इथे होऊ शकतं. त्याच्यानंतर BOM स्पेशल ऑफिसर एक्झाम पॅटर्न कशा असणार आहे. द एक्झामिनेशन कन्सिडरिंग द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ऑफ फॉर 100 मार्क्स विल बी कंडक्ट ऑनलाईन टेस्ट ॲट लिस्ट हॅव वन सेक्शन ऑफ फॉलोइंग द टेस्ट नेम प्रोफेशनल नॉलेज. इथं नंबर ऑफ क्वेश्चन 50 असणार आहेत, मॅक्झिमम 100 असणार आहेत आणि ड्युरेशन 60 मिनिटाचं असणार आहे. तर त्याच्यानंतर आम्हाला तुम्ही जर बँक ऑफ महाराष्ट्र स्पेशल ऑफिसर एक्झाम सेंटर जर पाहिले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही इथे बघता की औरंगाबाद, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे एवढ्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याला इथे सेंटर आहे. सगळं तुम्ही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह अशा एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.